वसा जनसेवेचा। राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने आज बुलढाणा बस स्थानक परिसरात जनजागृती कार्यक्रम पार पडला। 1 ते 31 जानेवारी दरम्यान हा सुरक्षा सप्ताह राबवण्यात येत असून अपघातांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। सर्वप्रथम शहरातून रॅली काढण्यात आली। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हा मुख्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांची शपथ घेतली। या प्रसंगी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काडे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर, शहर ठाणेदार रवी राठोड यासह आदी उपस्थित होते। या संदर्भात माहिती देताना बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी म्हणाले की रस्ते अपघातात मृतकांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे आहे। आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारत असताना इतर देशाप्रमाणे लायसन्स देण्याची पद्धत स्वीकारली पाहिजे। अधिकाऱ्यांनी लायसन्स देण्याची प्रथा कडक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी घेणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला। त्यापासून नाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवाती संस्कृती शहराच्या फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन्स देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही। त्या ठिकाणी सहजासहजी लायसन्स मिळत नाही, आमच्या इथे सहज लायसन्स मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो। आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत। याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तसे आम्ही सुद्धा प्रशासनाला तितकं जबाबदार आहे। कोणी तिबलशीर गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात। मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करेल की आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन्स देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृतीचा हा एक कार्यक्रम होता। आपण सगळे या ठिकाणी आलात, धन्यवाद। भाईजी, जसं हायवेवर स्पीड लिमिटची ही व्यवस्था केली जाते, जर स्पीड लिमिटच्या वर गेलं तर त्याला दंड आकारण्यात येते। तर बुलढाणा शहरामध्ये किंवा जिल्ह्यात असे जे स्पीड लिमिटची जागा आहे तिथेही असं काही करायला पाहिजे असं काही वाटतं? असं वाटते, पण हे राबवणारी यंत्रणा कुठे शासनाकडे? एवढे ट्रॅफिक पोलीस कुठे, एवढी पोलीस यंत्रणा कुठे? कसं काय शक्य आहे? लोकांनी स्वतः कायदे पाळले पाहिजे, मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे। शासन काय काय करणार आहे? ऑटोमॅटिक सिस्टम आहे, जर लिमिटच्या वर गेलं तर ऑटोमॅटिक त्याला दंड आकारण्यात येते। असं काही झालं तर मग लोकांना माहित पडेल की मला नाही वाटत शक्य। एवढी मोठी यंत्रणा, एवढी मशिनरी शासन भरू शकेल मला वाटत नाही। इथे जे सिंग पाळले तरी पुष्कळ झालं। सर्वांना नमस्कार। मी जितेंद्र काळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा। आज 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे। जवळजवळ हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान पाळला जाणार आहे। त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे। या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं। आपण जर पाहिलाय की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे। त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे। आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं, तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे 0 आहे। तर आपण सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे। त्यामुळेच आज या सप्ताहाचं आयोजन करण्याचं शासनाला आवश्यकता पडलेली आहे। मित्रांनो, जर आपण सजग झालो तर निश्चितच आपल्याला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्याची आवश्यकता पडणार नाही। त्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर जवळजवळ 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत, तर हा आकडा कुठंतरी थांबायला पाहिजे। त्यामुळेच आमच्या रस्त्याचा जो आहे, आता रस्ते जवळजवळ आपण पाहिलेले आहेत,
की आपला नॅशनल हायवे असो, राज्यमार्ग असो किंवा आमचा MDR असो, रस्त्याची कंडिशन चांगली होत आहे, त्यामुळे गती सुद्धा वाढत आहे. तर ही गती कुठंतरी थांबायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे हा त्यावरचा पर्याय नाही. स्पीड ब्रेकरचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, कारण त्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचे आजार होतात. त्यापेक्षा आपण स्पीड ब्रेकर टाकल्यापेक्षा त्यापेक्षा नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे. त्यामुळे निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल. मी सर्वांना या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळा आणि अपघात टाळा. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.